सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई, तुम्ही रिटायर झाला तर तुम्हाला आराम मिळावा आणि आमच्या ह्यांना मान महत्व म्हणजे जो त्यांचा हक्क आहे तोच। मी जर ही अपेक्षा केली तर माझं कुठे चुकलं आणि या गोष्टीचं इतकं का वाईट वाटलं मीरा आणि कॅश? आबा पैशाचं काय? पैसा आज आहे, उद्या नाही, परवा आहे। तुम्ही भजी खा ना। पैशापेक्षाही जास्त या दोघा भावांनी आमच्या ह्यांना मान द्यावा, अधिकाराचा आदर करावा हीच अपेक्षा आहे। हक्क मान सन्मान हे मागून मिळत नाही आबा, हे कळतंय मला, पण या सगळ्यांनाही कळलं पाहिजे ना। आता आमचे हे किती मेहनत करतात, बिझनेस साठी जितके हे तयार आहेत तितके विघ्नेश आणि ऋषी तयार नाहीयेत, म्हणजे अल्लड आहेत ना ते अजून। वहिनी तुम्ही बसा, आराम करा, मी कॉफी घेऊन येते। हा मीरा आणि ऋषी किती गोड आहेत ना दोघं आबा। काय ना, लहान आहेत अजून। ऋषी तर अगदी माझ्या मुलासारखा आहे, अगदी जीव लावतात दोघं। पण काय ना आबा, अजून त्यांना ती समज नाही। अजूनपर्यंत आम्ही त्यांना सांभाळत आलो, त्यांच्या सगळ्या चुका पोटात घालत आलो, पुढेही सांभाळू त्यांना। तुम्ही भजी खा नाही, नको आता पुरे। आबा आता विघ्नेश आणि कॅशचं तर तुम्हाला माहितीच आहे ना, किती खर्च करतात। शॉपिंगच काय, कपडेच काय, पिक्चरला जाणंच काय, पार्ट्याच काय, बाप रे, अजून त्यांचं हनीमून संपलेलंच नाहीये। आता कुठे जायला निघाले तर विमानाने जातात, बरं तिथे जाऊन फिरत नाहीत, हॉटेलमध्येच बसून राहतात, तेही महागड्या हॉटेलमध्ये। आबा आता तुम्हीच सांगा, हो त्यांना कसं करणार? पै पै जोडून संसार कसा करतात? वाह, आमच्या मागे असं कान भरणं सुरू असेल असं वाटलं नव्हतं। भजी, वाह, आबांची आवडती भजी, म्हणजे खाण्यापुरतीच ते तोंड उघडतील नाही का? आणि काय म्हणत होता तुम्ही वहिनी? तुमच्या हातात घर सोपवायला जायचं? उत्तम, म्हणजे तुमच्या हातात घर सोपवायला दिलं की आम्हाला रोज वरण भात खाऊ घाला आणि घरात शिवलेले कपडे पण घालायला द्या। टिपिकल मिडल क्लासचं घर बनवाल तुम्ही। आय नो की आमची लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही, पण म्हणून ती चुकीची आहे ते तुम्ही अशा प्रकारे सिद्ध करा हे वाटलं नव्हतं। कश्मीरा, मला एवढंच म्हणायचं नाही आबा, तुमचा मान राखायचा म्हणून आजपर्यंत मी गप्प बसते, पण आज नाही। आमच्याबद्दलचे इतके घाणेरडे विचार असतील हे मला आज कळलं। अगं बाळा, मी बस झालं, खूप गोड बोलला। तोंडावर रामराम म्हणणाऱ्या आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लोकांमध्ये मला राहायचं नाही। आता सगळं काही फिनिश।
वहिनी, कॅश वहिनी. मीरा, आबा कॅश वहिनी ना. साहेब मी बघतो काय करायचं ते. काय बघतो म्हणताय? ही काय छोटीशी चूक वाटली तुम्हाला? औषधांच्या बाटल्यावरची लेबल्स प्रिंट करता थोडे उडे ठेवून कामं करता येत नाही का? मला मान्य आहे की आमची चूक झाली आहे, पण आता ती प्रिंटिंग मधली चूक जर हे बघा, मला मान्य आहे की आमच्याकडनं चूक झाली आहे. तुम्ही म्हणजे आय एम रिअली सॉरी फॉर इट. हे बघा, तुम्ही एक काम करा, ती सगळी लेबल्स परत पाठवून द्या. आम्ही ती सगळी आधी फोन उचला. या. हॅलो विघ्नेश, कुठे आहेस तू? आत्ताच्या आता घरी निघून ये तू. अगं मला मान्य आहे, मी नीन तुला पिक्चर पाहिला, पण शट अप विघ्नेश, मी मस्करी करत नाहीये. तू जर आता निघून नाही आलास ना तर याद राहा. अगं कॅश तू काय बोलतीयस काय तू? हे बघ विघ्नेश, जर तू नाही आलास तर सगळं काही फिनिश. समजलं? हे बघ तू. अगं काय मग मुहूर्त निघणार की नाही आजचा? काळे साहेब, मी माझ्या भावाला सांगतो तुमच्या या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये लक्ष घालायला. ठीक आहे, तुम्ही का नाही? मला जरा अर्जंट घरी जावं लागतंय, सो प्लीज. आबा बघितलं ना तुम्ही कशी वागते ही कॅश? प्रत्येक गोष्टीचा गैरसमज करत असते. मी काटकसर करून घर कसं चालवायचं हे बघते, आणि कॅश ही म्हणजे नेहमी खर्च खर्च खर्च. आबा जर तुम्हाला ही घरची भांडणं थांबवायची असतील ना तर ती भांडणं फक्त एकच व्यक्ती थांबू शकते. त्या म्हणजे आमच्या सासूबाई. हो आबा. मी मीराच्या निर्णयाला साथ द्यायची ठरवली. वहिनी थँक्यू सो मच. रेडी आहेस का तू? आपल्या माणसाला कोणी थँक्यू म्हणतं का? नाही, पण खरंच वहिनी, तुम्हाला खरंच कळलंय ना की या घराला सासू का हवी येते? अगदी कळले. आणि माहितीये, आजपासून मी तुझी मदत करणार आहे आपल्या सासूबाई आणायला. आबा रेडी राहा. हा हो. कशा करता रेडी राहायचं मी? नाही, तो विचार करतोय. म्हणजे तुम्ही दोघी एक झाल्यात आणि तिकडे ती काश्मीरा एकटी पडली आहे, त्यामुळे आता. आबा, माझ्यामुळे हे गैरसमज झाले आहेत ना, मी बोलीन तिच्याशी. तशी मनाने खूप चांगली आहे ती. लग्न करून या घरात आली तेव्हा थोडी बालिश होती, रुसून बसायची, खूप रागवायची. तेव्हा मी सावरलं ना तिला, सांभाळलं तिला. आत्ताही सांभाळेल. तेव्हा तर तिची माफीही मागितली मी. आबा आजही मागेन. आबा फक्त तुम्ही काळजी करू नका. आलेच मी माफी मागून. आबा अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. नाही, हे सगळं काय चाललंय? म्हणजे अभिलाषा जे काही बोलली ते मी नाही आबा, त्या स्वतःहूनच म्हणाला ना. त्यांना पटलंय. त्यांनाही असं वाटतंय की या घरात सासूबाई यायला हव्यात, हे घर एकत्र ठेवण्यासाठी. मला माझं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. आपलं घर परत एकत्र येताना दिसतंय.
हळूहळू बघा सगळे आपल्या सोबत असतील. ज्यासाठी आपण इतका आटापिटा करत होतो ती गोष्ट समजून घेणारी पहिली व्यक्ती आपल्याला मिळाली. आता बघा आबा, हळूहळू सगळे जण आपल्या सोबत असतील आणि मला खात्री आहे आपण आता कधीच दुरावणार नाही आबा, कधीच नाही. आबा तुम्ही काहीतरी बोला ना. नाही, काय बोलू तोच विचार करतोय. अभिलाषा जे काही बोलली ते सगळं खरं असेल असं वाटतंय तुला? हो आबा, त्या मनाने खूप चांगले आहेत. मी पण ना काही विचार करता ते मनापासून सांगत होत्या आपल्या घरी सासू येणार आहे. नाही, अभिलाषा मनाने चांगली आहे, पण तिच्या हेतूविषयी मला शंका येते. आबा असं काहीही नाहीये. बाप्पाची कृपा आणि त्यांना फायनली पटलंय. मी देवासमोर साखर ठेवून येते. अभिलाषामध्ये एवढा अचानक बदल कसा काय झाला? अगं आई आई आई, मी जी काही ऍक्टिंग केली तुला सांगू. अगं सगळ्यांना माझं बोलणं खरं वाटलं बघ. हो ना. अगं आणि जे काय माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं ना ती वेळ, अगं त्या मीराला तर वाटलं मला कुठे ठेवू आणि कुठे नको. आई खरंच तू त्या वेळेला ना तिथे हवी होतीस बघ. पण आई आता एकच टेन्शन आहे. अगं खाली मी इतकं बोलून आले की माझा पाठिंबा आहे आणि सगळं, पण खरी सासू आणायची कुठून? आणि समजा सासूबाई आल्या घरी, पण काय ती बाई नेमकी माझ्याच डोक्यावर मिऱ्या वाटायची. मग काय, अशी बाई आणायला हवी जी फक्त आपलंच ऐके. काय तू शोधशील? आई 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 माझी प्रेमळ आई, आता मला काही काळजी करायचं कारण नाही. आता काळजी करत बसली असेल ती कॅश. वहिनी, वहिनी हे सामान. वहिनी एक मिनिट, मला कळलं. वहिनी एक मिनिट. मीरा मीरा, काय रे? अगं तू इथे काय करतेस? तुला माहितीये का आपल्या घरात काय चाललंय? तुला पण कळलं? मग काय, अगं बाहेर वहिनी स्वतः. अभिलाषा वहिनी आबांच्या लग्नासाठी तयार झाल्यात. आय नो. काय? एक मिनिट, हे कधी ठरलं? मीरा आपल्या घरात काय होते ना मला काही कळेनासच झालंय. काळजी करू नकोस, अभिलाषा वहिनी तर आपल्या सोबत आहेत ना. हळूहळू सगळे आपल्या सोबत असतील. आय एम शुअर. ह्या घरात कुणाला गरजच नाही आपली. सगळ्यांनाच असं वाटतंय आपण होपलेस आहोत, बिनकामाचे आहोत, उधळे आहोत. आणि घर सोडण्यासाठी हे आरोप पुरेसे नाहीयेत का विघ्नेश? हे बघ, त्यांना जे काही बोलायचंय ना ते बोलू दे. अगं असं वागून घरातनं बाहेर पडून तू आपलंच नुकसान करून घेतेयस हे तुला कळत नाहीये. मीरा तुला स्वतःलाच कळत नाहीये तू काय वागतेस. हे बघ, तुला जे आता वाटतंय ना ते इतरांना कधी ना कधी वाटेल. हा तुझा भ्रम आहे, तो काढून टाक. आणि मला विचारशील तर मला स्वतःलाही तुझं म्हणणं अजिबात पटत नाहीये, कळलं? ऋषी तू इतका समजूतदार आहेस, पण तुला ह्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे? कॅश हे बघ राणी, तुझं प्रॉब्लेम नक्की काय आहे? तुला जर काही बदल करायचे, तुला जर काही वेगळं करून बघायचंय तर ते तुला सगळं इथे राहूनच करावं लागणार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की सिस्टीम जर बदलायची असेल ना तर त्या सिस्टीमच्या बाहेर पडून नाही चालणार. माझी सिस्टीम हीच आहे. मी असाच आहे लहानपणापासून, कळलं? आणि मी असाच राहणार आहे. हे बघ, मला ना इथून विचार करणं नाही जमत. मी इथून विचार करतो. मला माहिती तुला सांगून काहीही फायदा होणार नाही. तू वेगळ्याच जगात वावरतेस. मी विघ्नेश दादाशी बोलतो. विघ्नेश, या मीराचा जो काही फालतूपणा ह्या घरात चाललाय ना त्याला अभिलाषा वहिनी खतपाणी घालताय. आणि मला एकटं पाडण्याचा हा डावपेच जो चाललाय ना तो मला न कळण्या इतपत मी मूर्ख नाहीये. विघ्नेश, मी तुला स्पष्ट सांगतो, आपण ह्या घरात राहायचं नाही, आपण सेपरेट राहायचं. तशी त्यांची लायकी नाही आपल्या सोबत राहण्याची आणि आपल्याला गरजही नाही त्यांची. कॅश हे बघ, तू जरा शांत हो, ऐकून घे. आपल्याला गरज आहे राणी, गरज आहे. मला एक साधी गोष्ट सांग, आपण जो आपला हिस्सा मागितलाय तो आपल्याला अजून मिळालाय का? नाही ना. मग तोपर्यंत आपल्याला इथे या घरात राहावंच लागणार आहे.
आपण आपली जी प्रॉपर्टी मागतोय ती जर न मागताच आपण घरातनं बाहेर पडलो तर कसं चालेल? आणि घरातनं बाहेर पडणं म्हणजे या प्रॉपर्टीतनं बाहेर पडण्यासारखं होईल. बघ, मला एवढंच म्हणायचं आहे की ती मीरा किंवा अभिलाषा जे काही बोलतायत ना ते त्यांना बोलू दे ना. तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. आता साधी गोष्ट आहे, प्रथमेश दादा जे काय सांगतोय किंवा ऋषी जे काय बोलतोय ते सगळं मी गुपचूप ऐकून घेतोय ना. बघ, एकदा का आपल्याला या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळाला की मग बघ 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 हा विघ्नेश रत्नपारखी तुझे कसे लाड करतोय ते. मेरा चांदी का सिक्का आहे तू. थोडं समजूतदारपणाने वाग. हे बघ मी आबांना आता सांगून येतो की कॅश अजिबात रागवलेली नाहीये. ते जे काही झालं होतं ते असंच होतं. हा, ओके, कूल डाऊन. ऋषी, अरे तू इथे काय करतोयस? अरे ऋषी तू ऐक. हे बघ, ऐक तू. ऋषी, हे बाबा ऋषी, हे बघ तू जरा माझं ऐकशील का प्लीज? काय ऐक? सांग ना, काय ऐक आणि काय बोलणार आहेस तू? हे बघ, तू मला समजवायला आला असशील तर मी तुला आधीच सांग की मी आता लहान राहिलेलो नाही. हे बघ, मला असं म्हणायचं आहे की आता जे तू काही ऐकलंस ना ते काहीतरी भलतंच विचित्र ऐकलंस तू. अरे म्हणजे आता जो कॅशशी बोलत होता तो विघ्नेश नव्हताच. काय? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तो विघ्नेश कॅशचा नवरा म्हणून मी बोलत होतो. आबांचा मुलगा विघ्नेश किंवा तुझा मोठा भाऊ विघ्नेश म्हणून मी नव्हतो बोलत ते सगळं. तिचा काहीतरी गैरसमज झालाय आणि तिला विश्वासात घेण्यासाठी म्हणून मी हे सगळं बोललोय. ऋषी, तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? दादा, आपल्या घरात कोण कोणाला विश्वासात घेतंय आणि कोण कोणाचा विश्वासघात करत ना हेच कळत नाहीये मला. आणि दुर्दैव हेच आहे की मी ज्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला ती प्रत्येक व्यक्ती माझा विश्वासघात करते. आधी आबा, मग मीरा आणि आता अभिलाषा वहिनी. आता वहिनी म्हणे मीराच्या सोबतीने आबांसाठी स्थळ शोधणार आहे. काय चाललंय यार आपल्या घरात? का सगळी माणसं अशी ॲबनॉर्मल असल्यासारखी वागतात? कधी कधी वाटतं मी तुमच्यापासून लांब होतो ना तेच बरं होतं. निदान माझा असा गैरसमज तरी होता की माझं घर, माझ्या घरातली माणसं बेस्टच आहे. पण नाही, मला खूप परकेपणाचं फिलिंग येतंय आता. असं वाटतं मी शेजारच्यांच्या घरात आलो. ए बाबा सोन्या, अरे काय बडबडतोयस तू? असा धीर खचून चालेल का तुझा? हे बघ मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपलं हे $1 मिलियन घर आहे. आपल्याला आपल्या घराची खरी किंमत माहितीये बाबा. आपलं लहानपण गेलंय, लहानाचे मोठे झालोय आपण इथे. हे बघ, आपापल्या बायकांना जरी त्याची किंमत नसली तरी हे घर एकत्र आणण्यासाठी आपणच प्रयत्न करणं गरजेचं आहे ना. आणि ते फक्त आपणच करू शकतो. आणि मगच आपण म्हणू शकतो की हे आभाळ माया, हे आमचं घर आहे, आपल्या सगळ्यांचं घर आहे. दादा, पण तरी सगळ्या प्रश्नांची उत्तरं हातात येत नाहीत. आता मला सांग, अभिलाषा वहिनीला मीराला सपोर्ट करायची काय गरज आहे? तेही आबांना स्थळ शोधण्यासाठी आहे याचं उत्तर? याचं उत्तर मला विचार ऋषी. अभिलाषा वहिनीचा काय डाव आहे हे मला कळून चुकलंय आणि मला कळलंय हे तिला सुद्धा कळलं पाहिजे. बस झाला तर तिचं गोड बोलणं. आता होऊनच जाऊ दे सगळं. फिनिश. सासूबाई